मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली। या विरोधात राज ठाकरे सुद्धा आक्रमक झाले। आरोपीला तात्काळ अटक करा, कायद्याचा धाक दाखवा अशी मागणी त्यांनी केली आहे। सरकारला जमत नसेल तर मनसैनिक थैमान घालतील, मग आमच्याकडे बोट दाखवू नका असा इशाराही ठाकरे यांनी दिला। लाडकी बहीणच्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे। आरोपींना कठोर शिक्षा द्या, माझ्या लेकराला जसं मारलं तसं त्यांनाही मारा, आमच्या कुटुंबाला संरक्षण द्या अशी मागणी संतोष देशमुख यांच्या आई आणि पत्नीनं केली आहे। त्यासोबतच 12 दिवस होऊन देखील आरोपीला अटक का नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या संदर्भात विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे। विशेष म्हणजे SIT स्थापन करू, न्यायालयीन चौकशी करू, एवढंच नाही त्या कुटुंबाला मदत देण्याची देखील घोषणा त्यांनी केलेली। माझ्यासोबत कुटुंब आहे। आई, काय मागणी असेल? आज 12वा दिवस आहे। काय म्हणणे नाही, आरोपी मला न्याय भेटलाच पाहिजे। माझ्या बाळाला केलं तसं ह्या आरोप्याला तुम्ही केलंच पाहिजे आणि मला संरक्षण दिलंच पाहिजे। मी आज 12 दिवस झालं, माझा जीव किती तर पडत असन, पाण्याबाहेर मासा टाकल्यासारखं झालं असन। मग प्रत्येक आमदार असेल, खासदार असन, मंत्री, सगळ्यांना माझा असा तातडीनं विचार करायला पाहिजे। ह्याच्यापेक्षा मला बोलणं सुद्धा सुधरणं। मुलगी आहे, शिक्षण आहेत मुलांचे, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना काय मागणी? त्यांनी 10 लाख रुपयाची घोषणा तर केलेली, मात्र एखादा व्यक्ती गेल्यानंतर ते पैशामध्ये कधीही त्याची कमी भरून निघत नसते। मात्र मदत केली त्यांनी। मुख्यमंत्री लाडका भाऊ म्हटला जातो, त्या भावाकडून काय अपेक्षा? माझ्या घरच्या सगळ्यांना आता संरक्षण पाहिजे। काय तशा पद्धतीनं कुणी तुम्हाला पुन्हा नंतर काय बोललं का या प्रकरणानंतर? काही किंवा भीती वाटते तुम्हाला नेमकी काही आणखी करतील? फोन वगैरे काय कुणाचं नाही, पण स्वतःला भीती वाटायला ना। माझा एवढा नवरा देव माणूस असताना तर असे हाल केले तर मग आमचे काय हाल होतील? आता बाहेर निघणं पण शक्य नाही ना आम्हाला। असं कधी स्वप्नात काय कधीच वाटलं नव्हतं की असं होईल काय, आणि ते जर असं घडत असलं तर मग किती अवघड आहे। त्याच्यामुळे वाटते, त्यामुळे भीती वाटते। आता काय केलं पाहिजे पोलिसांनी, प्रशासनानं, मुख्यमंत्र्यांनी? संरक्षण दिलं पाहिजे। लवकरात लवकर आरोपीला जर शिक्षा झाली तर असं दुसरं कोण वागू शकणार नाही कुणाबद्दल, असं वाटतं। मनावर घेतलं ते 1 तासात आरोपींना अटक करू शकतात, मग या प्रकरणात का अटक करत नाहीत असा सवाल देखील पोलीस प्रशासनाला उपस्थित केला। त्याचबरोबर या देशमुख कुटुंबाला जे संरक्षण आहे ते संरक्षण देखील दिलं गेलं पाहिजे आणि तात्काळ जे आरोपी आहेत त्यांना अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्या, म्हणजे पुन्हा माझा भाऊ संतोष ज्या पद्धतीने त्याची क्रूर हत्या झाली तशा पद्धतीची घटना पुन्हा महाराष्ट्रात घडू नये अशी मागणी देखील या देशमुख कुटुंबाने केली। कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। लोभ, लालूच आणि आकसातून देवतांची हेटाळणी होणं हे अमान्य आहे। धर्म हा प्राचीन असून धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली आणि ती योग्यच आहे। मात्र मंदिराची निर्मिती होते म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं आहे। भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामातून अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय यापोटी एक नवीन प्रकरण काढून चालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। यामुळे सरसंघचालक डॉक्टर भागवत यांचा रोख नेमका कुणाकडे होता अशी चर्चा रंगू लागली। ही हार्मनी जर जगाला पाहिजे असेल तर आपल्या देशात याचं मॉडेल उभं करायचं, म्हणजे ही हार्मनी आपल्या देशात असली पाहिजे। श्रद्धेचा आदर, त्यामुळे राम मंदिर झालं पाहिजे, ते होत आहे। हिंदूंची श्रद्धास्थान हिंदूंना वाटतं, परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं म्हणून, किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार। शेवटी आपलं सोल्युशन काय आहे? जगाला आपल्याला दाखवायचं आहे की आपण सगळे एकत्र नांदू शकतो। आपल्या देशात त्याचा छोटासा प्रयोग झाला पाहिजे। तो प्रयोग करताना आहेत आमच्या या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या अनेक पंथ संप्रदायांच्या विचारधारा आमच्या इथे आहेत।
आता काही बाहेरूनही आल्या आहेत ज्यांच्यामध्ये चुकीनी का होईना पण कट्टरपणाची परंपरा आहे. त्यांचं राज्य इथे राहिल्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचं पुन्हा राज्य आलं पाहिजे. पण आपला देश आता संविधानानुसार चालतो. तिथं कोणाचं राज्य नसतं. जनता आपली प्रतिनिधी निवडून देते. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. राज्य जनतेचं असतं. आमच्या इथे आमचंच खरं, बाकी सगळ्यांचं चूक चालणार नाही. हे सगळं वेगवेगळं असेल तरी मिळून मिसळून राहू. आमच्या व्यवहारामुळे दुसऱ्याची अडचण होणार नाही हे पाहू. आणि जितकी श्रद्धा माझं जे काही आहे त्याच्याविषयी माझी आहे तितकी श्रद्धा माझी दुसऱ्याचं जे आहे त्याच्याविषयी असेल.